नमस्कार. आज आपण एका अशा विषयाचा वेध घेणार आहोत जो जितका रहस्यमय आहे तितकाच आपल्याला अंतर्मुख करणारा सुद्धा आहे. आजचा आपला विषय आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. त्यांचे अकल्पित प्रगटीकरण आणि त्यांच्या प्रकट दिनाचे आजच्या काळातले महत्त्व. आजच्या या चर्चेसाठी आपल्याकडे माहितीचा एक खूप मोठा खजिना आहे. हो, आणि खूप वैविध्यपूर्ण असा खजिना आहे. म्हणजे ऐतिहासिक चरित्रे आहेत, श्री गुरुचरित्र सारखे पारंपरिक ग्रंथ आहेत, बरोबर, आणि काही अत्यंत अभ्यासपूर्ण लेख सुद्धा आहेत. त्यासोबतच अगदी अलीकडच्या काळातील आधुनिक आध्यात्मिक गुरु मोहनजी यांचे काही थक्क करणारे अनुभव देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच. म्हणजे या सगळ्या दस्तावेजांमधून जाण्याचा आपला उद्देश फक्त ऐतिहासिक नोंदी वाचणे हा अजिबात नाहीये, तर एका अशा अलौकिक अस्तित्वाचा अभ्यास करणे ज्यांनी जात आणि धर्माच्या सीमा ओलांडून लाखो लोकांना आजही जगण्याचा मार्ग दाखवला आहे. अगदी खरंय. ज्ञानाची भूक असलेल्या लोकांसाठी ही चर्चा म्हणजे एक नवी दृष्टी देणारी ठरेल अशी माझी खात्री आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. स्वामी समर्थ नेमके कोण होते आणि ते कुठून आले? या रहस्यमय सुरुवातीपासूनच आपण या प्रवासाला सुरुवात करूया. हो, चालेल. श्री स्वामी समर्थांचा इतिहास पाहताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे त्यांचा सामान्य माणसांसारखा जन्म झाला नाही. ते प्रकट झाले. अगदी बरोबर, ते प्रकट झाले. मानवी तर्काला इथेच पहिला मोठा धक्का बसतो. आईच्या गर्भातून जन्म घेण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया आपण नेहमी पाहतो ती इथे नाहीये. आणि हाच तो दिवस ज्याला आपण प्रकट दिन म्हणतो. हो, जो चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे गुढीपाडव्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो. त्यांच्या या प्रगटीकरणाबाबत प्रामुख्याने 2 कथा आपल्या स्रोतांमध्ये पाहायला मिळतात. हो, आणि या दोन्ही कथा आपल्याला अगदी वेगवेगळ्या दिशांना घेऊन जातात. पहिली कथा आपल्याला थेट उत्तरेत घेऊन जाते. हो, आणि ती कथा खूपच रंजक आहे. हस्तिनापूर जवळील छेले किंवा ज्याला काही ठिकाणी चेलीखेडा असंही म्हटलं गेलंय, त्या गावातून ही कथा सुरू होते. असं सांगितलं जातं की तिथे अचानक धरणी दुभंगली आणि एका 8 वर्षांच्या बालकाच्या रूपात स्वामी पहिल्यांदा प्रकट झाले. अरे बाप रे. आणि विशेष म्हणजे नाना रेखी नावाच्या एका काय म्हणतात त्याला पिंगळा ज्योतिषाने याच आधारे स्वामींची पत्रिका बनवली होती. पिंगळा ज्योतिषी म्हणजे जे शकुन किंवा भविष्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करायचे. बरोबर. त्यांनी ही पत्रिका बनवली आणि खुद स्वामींनीही त्या पत्रिकेला दुजोरा दिला होता. पण या व्यतिरिक्त आणखी एक कथा आहे जी याहून अधिक गूढ आहे. नक्कीच. ही दुसरी कथा आपल्याला थेट कर्दळी वनात घेऊन जाते. आणि इथेच आपल्याला परंपरेचा एक खूप मोठा दुवा सापडतो. भगवान दत्तात्रेयांचे 3 प्रमुख पूर्ण अवतार मानले जातात. पहिले श्रीपाद वल्लभ, हो, दुसरे श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरे म्हणजे श्री स्वामी समर्थ. ऐतिहासिक नोंदींनुसार श्री नृसिंह सरस्वती यांनी तब्बल 300 वर्षे कर्दळी वनात अत्यंत कठोर तपश्चर्या केली. 300 वर्षे? हो. या प्रदीर्घ काळात ते एकाच जागी ध्यानात बसल्यामुळे त्यांच्या अंगावर मुंग्यांनी मोठं वारूळ तयार केले. एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या तिथे लाकडे तोडत होता आणि त्याची कुऱ्हाड निसटली. अगदी बरोबर. त्याची कुऱ्हाड हातातून निसटली आणि ती थेट त्या वारुळावर पडली. त्यातून रक्ताची धार उडाली आणि एका क्षणात दिव्य प्रकाश पडून त्यातून तब्बल 7 फूट उंचीचे आजानुबाहू श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. आजानुबाहू म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात असे. हो, अत्यंत तेजस्वी रूप होतं ते. या दोन्ही कथा ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या मानवी तर्काच्या आणि विज्ञानाच्या अगदी पलीकडच्या वाटतायत. एका कथेत धरणी दुभंगून 8 वर्षांचा बालक बाहेर येतो, तर दुसऱ्या कथेत 300 वर्षांच्या वारुळातून 7 फुटांचे रूप प्रकट होते. हो. पण या दोन्हीमध्ये एक समान धागा आहे की त्यांचा सामान्य मानवी जन्म झाला नाही. अगदी अचूक ओळखलं. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे. या कथा आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की स्वामींचे अस्तित्व हे मानवी जन्म आणि मृत्यूच्या चक्राच्या पूर्णपणे पलीकडचे होते. म्हणजे ते काळाच्या बंधनात अडकलेले नव्हते. हो. आणि जर आपण त्या कुऱ्हाडीच्या घावाकडे पाहिले तर तो घाव म्हणजे काही त्यांना जाग करण्यासाठी दिलेला धक्का नव्हता. तो केवळ जगाला त्यांच्या अस्तित्वाची पुन्हा एकदा जाणीव करून देण्याचे एक निमित्त होते. मानवतेला मार्गदर्शनाची गरज होती. हे खरंच विचार करायला लावणार आहे. तिथून प्रकट झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला. स्रोतांमधनं असं दिसतं की त्यांनी उत्तरेत हिमालयापासून ते थेट दक्षिणेपर्यंत पायी प्रवास केला. हो, खूप मोठा प्रवास होता तो. काशी, जगन्नाथपुरी, हरिद्वार, पंढरपूर अशा अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या.
त्यांच्या या प्रवासात ते जेव्हा महाराष्ट्रात मंगळवेढ्यामध्ये आले तेव्हा लोक त्यांना दिगंबर बुवा किंवा वेडा बुवा म्हणायचे. वेडाबुवा, कारण त्यांचं वागणं तसं होतं. पण पूर्णपणे वेडेपणाचं होतं. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की स्वामींच्या या विलक्षण वागण्यामागे एक अतिशय निश्चित हेतू होता. आध्यात्मिक भाषेत याला अवधूत अवस्था म्हणतात. अवधूत अवस्था? संत अनेकदा असे विचित्र वागतात कारण त्यांना लोकांचा अहंकार नष्ट करायचा असतो. शिवाय हे एक प्रकारचं फिल्टर असते. जे लोक केवळ बाह्य देखावा किंवा कपडे बघून पारख करतात ते अशा वेड्या माणसाला पाहून निघून जातात. पण जे खऱ्या भक्तीच्या शोधात आहेत ते थांबतात. अगदी बरोबर. त्यांना त्या अस्वच्छतेतही त्यांचं तेज दिसतं. बाह्य दिखावा नाही तर आतली शुद्धता महत्वाची आहे हे शिकवणं हाच त्यामागचा खरा उद्देश होता. आणि म्हणूनच जेव्हा ते 1856च्या सुमारास मामलेदार चिंतोपंत टोळ यांच्या निमंत्रणावरून अक्कलकोटला आले तेव्हा तिथल्या लोकांनाही सुरुवातीला हेच वाटले असावे. साहजिक आहे. पण तरीही ते पुढील 22 वर्ष अक्कलकोटमध्येच राहिले. तिथे चोळाप्पा यांच्यासारख्या एका अत्यंत निष्ठावान शिष्याच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा. चोळाप्पांची निष्ठा खरंच वाखाणण्याजोगी होती. हो, चोळाप्पांची गोष्ट वाचताना जाणवतं की त्यांच्या घरचे लोक त्यांना सतत चिडवायचे की घरात हा कोणता वेडा आणून ठेवला आहे. पण चोळाप्पांची निष्ठा जराही ढलली नाही. आणि चोळाप्पांच्या याच निष्ठेमुळे अक्कलकोट हे स्वामींच्या चमत्कारांचे मुख्य केंद्र बनले. स्वामींचे वागणे अतिशय बालकासारखे होते आणि अनेकदा अत्यंत गूढ असायचे. ते परंपरेच्या चौकटीत बसणारे नेहमीचे संन्याशी अजिबात नव्हते. आणि इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपण त्यांच्या चमत्कारांकडे वळत आहोत. स्त्रोतांमध्ये इतक्या अद्भुत चमत्कारांचं वर्णन आहे की वाचताना आपण थक्क होऊन जातो. हो, खूप सारे प्रसंग आहेत असे. आता हेच पहा ना, राजा मालोजी राजींच्या एका सेवकाच्या हातात सोन्याची मसाल्याची डबी होती. तो सेवक खूप गर्वाने ती डबी घेऊन उभा होता. स्वामींनी अचानक त्याच्या हातातील ती डबी हिसकावून घेतली आणि थेट बाजूच्या विहिरीत फेकून दिली. अरे बापरे, विहिरीत? हो, साहजिकच सर्वांना वाटलं डबी बुडाली आणि आतले महागडे मसाले खराब झाले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा बादली टाकून ती डबी बाहेर काढली तेव्हा आतले लवंग आणि वेलदोडे अजिबात भिजलेले नव्हते. पाण्याचा एक थेंबही आत गेला नव्हता. हा प्रसंग केवळ एक जादूचा प्रयोग म्हणून पाहता येणार नाही. यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. त्या सेवकाला त्या सोन्याच्या डबीचा जो अहंकार होता तो स्वामींना मोडून काढायचा होता. भौतिक वस्तूंवरील आसक्ती पोकळ आहे हे दाखवून द्यायचं होतं. हो, डबी विहिरीत फेकणे हा अहंकारावर केलेला वार होता आणि ती कोरडी बाहेर येणे हे प्रकृतीवरील त्यांच्या नियंत्रणाचं प्रतीक होते. म्हणजे मल्हारराव गायकवाडने स्वामींना आपल्या राज्यात नेण्यासाठी खूप प्रयत्न केले. सत्तेचा आणि पैशाचा गर्व होता त्याला. नक्कीच. तात्यासाहेब आणि खुद्द स्वामींचा शिष्य चोळाप्पा यांच्या मदतीने एक कट रचला गेला. स्वामींना एका बंद पालखीत बसवले गेले. पण कडपगाव स्टेशनवर जेव्हा त्यांनी पालखी उडून पाहिली तर स्वामी आतून अदृश्य झाले होते. या घटनेतून स्वामींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की कोणत्याही भौतिक बंधनात, मग ती पालखी असो वा राजाची सत्ता, त्यांना अडकवणे शक्य नव्हते. राजसत्तेचा अहंकार त्यांनी पूर्णपणे नष्ट केला. ते कुणाचेही मालकीचे नव्हते. बरोबर. आणि एकीकडे श्रीमंतांच्या बाबतीत अशी अलिप्तता दाखवणारे स्वामी, दुसरीकडे सामान्य भक्तांसाठी अन्नपूर्णा कसे बनतात हे रावजीच्या कथेतून दिसते. ती जेवणाची गोष्ट ना? हो, रावजी नावाच्या एका भक्ताने केवळ 50 लोकांसाठी स्वयंपाक केला होता. पण स्वामी आलेत हे समजता शेकडो लोक तिथे जमले. रावजीला नक्कीच घाम फुटला असेल. अगदी. पण स्वामींनी टोपल्यांमध्ये मूर्ती ठेवल्या, त्यावर अन्न ठेवले आणि रावजीला न पाहता सर्वांना वाढायला सांगितले. आश्चर्य म्हणजे शेकडो लोकांनी जेवण करूनही ते अन्न संपले नाही. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवून सर्वस्व ईश्वरावर सोपवता तेव्हा तिथे कमतरता भासत नाही. हाच या मागील संदेश आहे. या चमत्कारांमागे कायम अशीच एक शिकवण असायची. त्या किमियागाराच्या गोष्टीसारखी. हो, अगदी तीच गोष्ट. एक गर्विष्ठ किमियागार स्वामींची निंदा करत होता. त्याला आपल्या विद्येचा खूप गर्व होता. त्याने स्वामींच्या भक्तांना मारण्यासाठी एक मोठा दगड उचलला, पण तो दगड त्याच्याच डोक्यात लागला आणि तो बेशुद्ध पडला. हो, नंतर स्वामींनी त्याचा खोटा अहंकार मोडून काढला आणि त्याला खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली. हे सर्व चमत्कार गरिबी दूर करण्यासाठी किंवा आजार बरे करण्यासाठी होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
गर्विष्ठ विद्वानांचा अहंकार मोडून काढण्यासाठी होते. त्या काळात त्यांनी जाती धर्माच्या भिंती तोडल्या. हे जितकं आश्चर्यकारक आहे तितकाच थक्क करणारा भाग म्हणजे त्यांचं कार्य एका विशिष्ट काळापुरतं मर्यादित राहिलं नाही. सर्व धर्मसमभाव ही त्यांच्या कार्याची मोठी ओळख होती. हो, ऐतिहासिक संदर्भांनुसार स्वामींच्या दरबारात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी अशा सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक दिली जायची. ते दसरा आणि मोहरम दोन्ही सण साजरे करत असत. पण या ऐतिहासिक नोंदींमधून आपण थेट आधुनिक काळात आलो तरी त्यांचे अनुभव भक्तांना आजही येतात. याच संदर्भात आध्यात्मिक गुरु मोहनजींचा 2016चा अनुभव खूप काही सांगून जातो. तो अनुभव मी वाचलाय. खूपच अंगावर काटा आणणार आहे. हो, जेव्हा मोहनजी अक्कलकोटला गेले होते तेव्हा त्यांना मंदिराच्या बाहेर एका म्हाताऱ्या हिरव्या साडीतील स्त्रीने दर्शन दिले. ती स्त्री अगदी साक्षात स्वामींच्या देवी रूपासारखी दिसत होती. तिने डोळ्यांनी खुणावले आणि ती अचानक त्यांच्या समोरून अदृश्य झाली. तो अनुभव जितका गूढ आहे तितकाच त्यापुढचा प्रसंग आपल्याला अधिक अंतर्मुख करणार आहे. तो सुरक्षा रक्षकाचा प्रसंग. हो, त्याच प्रवासात गाडी पार्किंगच्या एका वादामुळे मोहनजींना एक सुरक्षा रक्षक भेटला. त्या सुरक्षा रक्षकाने त्यांना जवळच्या हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्ग्याचा रस्ता दाखवला आणि त्या दर्ग्याची गोष्टही सांगितली. जिथे एका फकीराने मेलेल्या मुलाला जिवंत केले होते. बरोबर. पण धक्कादायक गोष्ट पुढे घडली. जेव्हा मोहनजी दुसऱ्या दिवशी परत आले आणि त्यांनी ट्रस्टच्या कार्यालयात एका मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आदरांजलीची बातमी पाहिली तेव्हा त्यांना समजले की आदल्या दिवशी त्यांना जो सुरक्षा रक्षक भेटला होता तो चक्क 8 महिन्यांपूर्वीच मरण पावला होता. बापरे, हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे भौतिक मृत्यू ही त्यांच्यासाठी अडचण नव्हतीच. स्वामी भक्तांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी मृत लोकांनाही परत बोलावू शकतात किंवा त्यांच्या रूपात येऊ शकतात. मृत्यू ही त्यांच्यासाठी कोणतीच मर्यादा नाहीये. याचमुळे शिर्डीच्या साईबाबांशी असलेला त्यांचा संबंधही खूप काही सांगून जातो. स्वामींचे प्रसिद्ध ब्रीदवाक्य आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा 1878 मध्ये स्वामींनी समाधी घेतली तेव्हा त्यांनी आपल्या एका भक्ताला आपल्या पादुका दिल्या आणि स्पष्ट सांगितलं की मी आता शिर्डीत राहणार आहे. आणि इकडे शिर्डीत साईबाबांनी एका भक्ताला सांगितले की अक्कलकोटचे महाराज इथेच आहेत. यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. मृत्यू ही खरोखरच शेवटची पायरी आहे का? स्वामींसारखे महात्मे देह सोडल्यानंतरही कसे कार्यरत राहतात? आपण भौतिक जगालाच अंतिम सत्य मानतो. हो, आपल्या मर्यादा आहेत त्या. पण मराठीत एक अतिशय सार्थ म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. हे महात्मे काळाच्या बंधनात अडकत नाहीत. त्यांची ऊर्जा त्यांच्या समाधीनंतरही शेकडो वर्ष अखंड सुरूच असते. तर या सगळ्याचा अर्थ नेमका काय? आपण इतका वेळ हा इतिहास आणि चमत्कार ऐकले, पण आजच्या काळात आपण या प्रकट दिनाकडे कसे पाहावे, त्याची उपासना कशी करावी? स्रोतांमध्ये याबद्दल खूप स्पष्ट माहिती दिली आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजेच प्रकट दिनाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना केली जाते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारण 3:30 ते 4ची वेळ. हो, जी ध्यानासाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी एका चौरंगावर वडाचं पान ठेवून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्थापन केला जातो. त्यांना अष्टगंध लावून त्यांची मनोभावे पूजा केली जाते आणि तारक मंत्राचा जप केला जातो. निशंक हो, निर्भय हो, मनारे या ओळींपासून सुरू होणारा हा मंत्र भक्तांना वेगळीच ऊर्जा देतो. आजच्या या धाकाधकीच्या आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जमान्यात जिथे प्रत्येकजण तणावाखाली आहे तिथे स्वामींचा हा तारक मंत्र माणसाला एक प्रचंड मानसिक आधार देतो. अगदी खरंय. तर्क आणि बुद्धीच्या मर्यादा जिथे संपतात तिथे श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. निस्सीम श्रद्धा ठेवल्यावर मनाला जी शांती मिळते हेच या उपासनेचे खरे फळ आहे. जेव्हा आपण म्हणतो भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा ते एक मानसशास्त्रीय कवच बनते. अगदी बरोबर. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक नवा मुद्दा द्यावासा वाटतो. आपण सर्वच जण वडाचं झाड पाहतो. स्वामी नेहमी म्हणायचे की ते वडाच्या झाडातून आले आहेत आणि ते वटवृक्षाखालीच बसायचे. वडाचं झाड जसजसं मोठे होते तसतसं ते आपल्या पारंब्यांद्वारे जमिनीला पुन्हा घट्ट धरून ठेवते आणि विस्तारत जाते. मूळ खोड कोणतं आणि पारंब्या कोणत्या हे ओळखणं कठीण होऊन जातं. हो, अगदी तसेच स्वामींचे तत्वज्ञान आज सर्वत्र पसरले आहे. बरोबर. जर एखाद्या गुरूचं अस्तित्व केवळ एका भौतिक देहापुरते मर्यादित नसेल, जसे की त्या मृत सुरक्षा रक्षकाच्या आधुनिक उदाहरणातून आपल्याला दिसून आले,
तर आज आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सामान्य गोष्टी आणि लोकांमध्येही असेच एखादे अदृश्य साह्य दडलेलं असू शकेल का? हा खूपच सखोल विचार आहे. आपण फक्त योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे का? भौतिक जगाच्या पलीकडे पाहण्याची आपली तयारी आहे का? या प्रश्नावर नक्की विचार करा. याच विचार प्रवर्तक सुरासह आपण आजचा हा अभ्यासपूर्ण प्रवास इथेच थांबूया. नमस्कार. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.